लक्षात आला. आता कोणता विषय प्रथम घेऊ? गणित घेऊ. गणितचा माझा 100% अभ्यास झालेला आहे. गणित घेऊ की मराठी घेऊ का इंग्रजी घेऊ? तर हे तुमचं कन्फ्युजन मी व्हिडिओमधून दूर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला 60% गुण मिळवण्यासाठी फार ह्या उपयुक्त टिप्स पडणार आहेत. तर पेपरमध्ये प्रथम कोणता विषय निवडायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार भावी शिक्षक हो, परीक्षा अगदी तोंडावर आहे. 23 नोव्हेंबर तारीख आता उद्या आहे. अभ्यास खूप झाला आहे, पण पेपर सोडायचा कसा? तर पेपर मी सांगते की क्रम कसा लावायचा, जो मी सुद्धा वापरला होता आणि मी 2015ला TET पात्र झाले होते. तर पहा, मी कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या दोन्ही TET पास आहे. तर मी काय ट्रिक वापरली, अभ्यास कितीही झाला किंवा नाही झाला तरी आपण कसा विषयांचा क्रम लावतो आणि कशाप्रकारे प्रश्नपत्रिका सोडवतो त्यावर सुद्धा बरंचसं आपलं यश अवलंबून असतं. तर पहा, या ठिकाणी गणित प्रथम कधीही घ्यायचं नाही. प्रथम आपण घ्यायची आपली मराठी भाषा आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा येणारे प्रश्न प्रथम काय करायचे, सिस पेन्सिलनं टिक करायची. काय करायचे? सिस पेन्सिलने टिक करायची आणि नंतर आपण काय करायचं, ते भरायला गोल भरायला घ्यायची. आता येणारे प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी मराठीचे काय असतात, येतच असतात आपल्याला. तर काय करायचं, आत्मविश्वासपूर्वक ज्या प्रश्नाचं उत्तर आपण गोल भरत आहोत तो प्रश्न वाचून त्या प्रश्नासमोरीलच गोल आपण व्यवस्थित भरायचा. वेळ पुरतो, क्वेश्चन पेपर वाचायला वेळ पुरतो. तर कसा पुरतो, तर आपण काय करायची, मराठीची पहिल्यांदा क्वेश्चन पेपर वाचून घ्यायची आणि काय करायचं, त्या आलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरे भरून घ्यायची. नंतर आपण यानंतर घ्यायचं आहे परिसर अभ्यास. पेपर 1साठी सांगते आहे. याच्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला, परिसर अभ्यास. परिसर अभ्यासला सुद्धा काय करायचं, क्वेश्चन पेपर प्रथम ते 30 प्रश्न वाचून घ्यायचे आणि येणाऱ्या प्रश्नांना सिस पेन्सिलनं काय करायचं, टिक मारायचं. आता इथं तुम्ही पर्यायाला टिक मारायचं नाही आहे, पर्यायाला नाही आहे. प्रश्न जो आपल्याला येतो त्याला फक्त सिस पेन्सिलनं काय करायचं, टिक करायचं आणि त्या प्रश्नासमोरील गोल व्यवस्थित भरून घ्यायची. हा झाला परिसर अभ्यास. पहिल्यांदा मराठी, दुसरा परिसर अभ्यास. त्यानंतर घ्यायचं आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, कारण इथं चुकण्याच्या शक्यता खूप कमी असतात. तर पहा, प्रथम काय घ्यायचं, मराठी, त्यानंतर घ्यायचं परिसर अभ्यास आणि नंतर घ्यायचं आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. याच्यातले सुद्धा येणारे प्रश्न तुम्हाला सिस पेन्सिलनं टिक करायचे आहेत आणि काय करायचं, येणाऱ्या प्रश्नांच्या समोरीलच बरोबर काय करायचा, नंतर टिक केल्यानंतर ते त्या समोरील, आता 61वा प्रश्न तुम्हाला येतो तर काय करायचं, 61च्या समोरीलच आपण गोल व्यवस्थित भरला पाहिजे, खालीवर करायचं नाही, कारण आपण मधले प्रश्न सोडलेले आहेत. तर बघायचं की 61 नंबरला आपण व्यवस्थित भरेन, किंवा आता तुम्हाला 62 नंबरचा येत नाही, 63 नंबरचा येतो, तर 63 नंबरच्या पुढेच आपण व्यवस्थित तो गोल भरला पाहिजे. तर इथं क्वेश्चन पेपर या बालमानसशास्त्राची काय करायची, ओव्हरलुक करायचे ते क्वेश्चन आणि आपल्याला ॲक्युरेट माहीत आहेत ते पहिल्यांदा भरून घ्यायचे. नंतर जे विचार करणारे प्रश्न आहेत ते भरायचे आणि यानंतर घ्यायचं आहे इंग्रजी. त्यानंतर कोणता घ्यायचा आहे, इंग्रजी. आता इंग्रजीमध्ये उतारा फार काय येतो, कधी कधी फार अवघड आलेला असतो आणि क्वेश्चन उत्तर आपल्याला त्याच्यातील आन्सर काय होतात पटकन सापडत नाहीत. अशा वेळी काय करायचं, उतारा स्किप करायचा. उतारा काय करायचा, स्किप करायचं आणि पुढे जायचं. आणि तुम्हाला जे माहिती आहे, तुम्ही ज्याचा अभ्यास केलेला आहे, उदाहरणार्थ ॲक्टिव्ह वेज, पॅसिव्ह वेज किंवा डिग्रीज, आर्टिकल्स किंवा करेक्ट स्पेलिंग वर्ड किंवा समूहदर्शक शब्दसमूहाबद्दल शब्द, हे सगळे तुम्हाला माहीत आहेत. तर ते काय करायचं, ते भरून घ्यायचे. खरंच आपल्या त्या प्रश्नासमोरीलच गोल आपण भरेल ह्याचा आपण काय घ्यायची, काळजी घ्यायची. तुम्हाला समजा 33 नंबरचा प्रश्न येतो तर तुम्ही 33 नंबर समोरचाच गोल भरला पाहिजे. त्यानंतर शेवटी घ्यायचा आहे, आता बघा इंग्रजीचे एवढे सोडवून झाले पण तुम्हाला उतारा अजून वाचून आकलन होत नाही आहे की उतारा कशाविषयी आला आणि क्वेश्चन आन्सर कळत नाही आहेत, तो तिथं स्किप करायचा आणि आपण जायचं प्रथम गणित आणि शेवटी गणिताकडे. आणि गणितामध्ये सुद्धा परमनंट येणारे क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की मला ह्या प्रश्नाचं उत्तर येतं. उदाहरण जोडमूळ संख्यांच्या जोड्या पडलेल्या आहेत आणि तुम्हाला माहीत आहे, किंवा तो एखादं त्रिकूट पडलेलं आहे पायथागोरसचं, ते तुम्हाला येतं. हे सोपे प्रश्न पहिल्यांदा त्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टिक करून घ्यायचे आहेत आणि त्या प्रश्नासमोरीलच गोल आपल्याला भरायचा आहे. आणि यानंतर विचार करायला लावणारे प्रश्न जे गणिताचे आहेत, जे आपल्याला कधीच वाचनात आले नाहीत, ते त्यांच्या पाठीमागे लागायचं नाही. काय करायचं, येणाऱ्या प्रश्नांची, गणिताच्या प्रश्नांची उत्तरांची नोंद करून घ्यायची आणि काय आपल्या हातातले गुण कुठले होते, इंग्रजी उतार्यावरचे
त्यामुळे इंग्रजी उतार्याकडे जायचं आणि इंग्रजी उतार्यावरचं व्यवस्थित वाचून त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची, म्हणजे ते गोल भरायचे आहेत. पहा, पुन्हा एकदा सांगते, आपण येणाऱ्या प्रश्नांसमोर काय करायचं, प्रथम मराठीचे 30 प्रश्न वाचून घ्यायचे, येणाऱ्या प्रश्नासमोर टिंब ठेवायची किंवा एखादी खूण करायची किंवा तुम्ही टिक मार्क केलं तर चालेल, पण पर्यायावर करायचं नाही. अशा प्रकारे मराठीचे करून घेऊन ते गोल भरून घ्यायचे. त्यानंतर परिसर अभ्यासचं पण असंच करायचं. त्यानंतर करायचं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, इंग्रजी घ्यायचं आणि शेवटी घ्यायचं गणित. कारण गणितामध्ये जर एक स्टेप चुकली तर पूर्ण गणित चुकण्याची शक्यता असते. तुम्ही भलेही तुमचा 100% अभ्यास झालेला असला तरी पण एखादं चिन्ह जरी चुकलं तरी उत्तर चुकतं. तर काय करा की तुम्ही गणित शेवटी ठेवा आणि गणितमध्ये येणारे प्रश्नसुद्धा काय करायचे, येणारेच प्रश्न पहिल्यांदा गोल भरून घ्यायचे आहे, जे ट्रिकनं काढता येतात किंवा तुम्हाला त्याचा सराव झालेला आहे. आणि नंतर ते विचार लावणारे प्रश्न जे आहेत ते शेवटी ठेवायचे. इंग्रजीमध्ये जो उतारा स्किप केला होता तो भरून झाल्यानंतर हे करायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 150 पैकी 150 प्रश्न सोडवण्याच्या नादात काही चुकवायचं नाही. अंदाजपंचे कुठला गोल भरायचा नाही. प्रथम हे तुम्ही विचारपूर्वक जरी 120 प्रश्न हे असे विचार करून सोडवलेले आहात तर तुम्हाला 60% गुण होण्याची 100% गॅरंटी आहे. पण तुम्ही जर 150 प्रश्नांच्या मागे लागला तर तुमचा पेपर व्यवस्थित काय होत नाही, सोडवून होत नाही. त्यामुळे 120 प्रश्न तुम्ही असे विचार करूनच सोडवा, ज्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. आणि हे झाल्यानंतर वेळ राहिला तर तुम्ही मग काय करा, सगळे गोल भरण्याच्या नादात लागू नका. तुम्ही जे विचार करून सोडवू शकता गणिताचे प्रश्न ते किंवा इंग्रजीचा जो उतारा राहिला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये तो वेळ द्या. 120 प्रश्न सहज सोडवून होतात. 150 प्रश्नांच्या मागे लागायचं नाही. ज्याप्रमाणे मी TET क्रॅक केली होती, मी हीच पद्धत वापरली होती. मी 2013-14ला काय केले, 150 पैकी 150 प्रश्न सोडवायच्या नादात मला 87, 85 असे 2 वेळा गुण मिळाले आणि माझे 60% झालेले नव्हते. पण 2015ला मी काय केले की या पद्धतीनं पेपर सोडवला, वाचला पेपर पूर्ण नाही. 30 प्रश्न म्हणजे मराठीचे 30 वाचले, येणारे टिक केले. नंतर परिसर अभ्यासचे वाचले, येणारे टिक केले. प्रश्नावर टिक केले, ऑप्शनवर नाही हां. नंतर बालाध्यापनशास्त्र व मानसशास्त्र यांच्यावर टिक केले. अशा प्रकारे जेव्हा मी पेपर सोडवला तेव्हा मी TET पात्र होऊ शकले, म्हणजे TET पात्र होऊ शकले. आणि मी सीमावासी असल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही TET पास आहे. तर तुम्ही ही ट्रिक वापरून जर कुणाचं भलं होत असेल तर मला खूप आनंद होईल. तर ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.